निवडणुकीची रणधुमाळी पार पडलेली आहे। आज निकालाचा दिवस आहे। स्वतः संजय शिरसाट सुद्धा भल्या सकाळी तयार झालेले आहेत आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। निकाल मतमोजणी केंद्राच्या दिशेने निघतायत। टापटीप अवस्थेत निघालेले आहेत। साहेब एकदम कॉन्फिडंट दिसताय। कॉन्फिडंट आहेच। ही निवडणूक माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण की ही चौथी निवडणूक आहे माझी। चौकार हा चांगला मारला पाहिजे। कार्यकर्ते उत्साहात आहेत, ते काउंटिंगला बसणार आहेत। माझं दरवेळेचं असतं, मी 11:30-12च्या दरम्यान जात असतो, परंतु आता निघून देवदर्शन करणे, जे भेटले त्यांना नमस्कार करणे आणि मस्त चहा पिऊन थोडासा 12पर्यंत सर्व रिझल्ट आपल्याला दिसतो आणि मग त्याच्यानंतर जाणे। म्हणजे थेट गुलाल घ्यायलाच जायचं। मी दरवर्षीचं माझी तशीच पद्धत आहे। दर निवडणुकीला मी तसंच करतो। आपण पहिल्या फेरीपासून तिथं बसणे, मग तो कार्यकर्ता डिस्टर्ब होत असतो, त्याचं लक्ष आपल्याला विचलित होतं, तो आपल्याकडे पाहत असतो, आपल्याला भेटायचा प्रयत्न करतो, म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या, नंतर आपण जायचं असतं। कशी झाली यावेळची निवडणूक तुमच्यासाठी? या निवडणुकीमध्ये विरोधकांनी माझ्या विकासाच्या किंवा कामाच्या कोणतेही मुद्दे काढले नाहीत। जातीपातीचा विषय काढायचा प्रयत्न केला। बाकी कालीचरण महाराज आले होते, जरांगे पाटलांचा विषय काढायचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही। लोक जाणून नये की संजय शिरसाटची नेचर काय किंवा त्याचा स्वभाव काय, म्हणून त्या अँगलनी कधी त्या लोकांनी माझ्याकडे पाहिलं नाही आणि अत्यंत उत्स्फूर्तपणे मला प्रतिसाद दिला। काही लोक होते, बाहेरचे लोक आले होते, काही ठिकाणी पैसे वाटप झाले, ज्यांना घ्यायचे त्यांनी घेतले, पण थोडा त्रास याचा होतो की आपण एवढं काम केल्यानंतरसुद्धा काही लोकांची मेंटॅलिटी असते ना, ती आपण चेंज करू शकलो नाही। म्हणून मला तर अत्यंत प्रचंड लीडची अपेक्षा होती, पण ती लीड थोडी बहुत कमी जास्त होताना मला दिसते। पैसे वाटपाचे आरोप झाले, काही व्हिडिओ समोर आले, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही निवडणूक लढवली आहे? हो, लढवली। आता काय, निवडणूक म्हणजे निवडणूक, हे सगळे अँगल आपल्याला समोर घ्यावं लागतात, परंतु कार्यकर्त्याची साथ तेवढ्या जोरात होती। मुळामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघाच्या लोकांनी सुद्धा अत्यंत जोमाने काम केलं। दलित समाजाने सुद्धा या वेळेला संजय भाऊला आपल्याला मतदान करायचं या अँगलने तेही बाहेर आले। म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक प्लस आपले असलेले काही लोकांचे रिलेशन्स ते मला कामी आले। अशी कुठली कारण आहेत की लोक तुम्हाला निवडून देत आहेत? माझ्या मतदारसंघातला विकास। तुम्ही कोणत्याही भागात, आजही मी सांगतो की कोणत्याही भागात जा, संजय शिरसाटचं काम नाही आहे असं एकही भाग आपल्याला दिसणार नाही। अहो, जे लोक चिखल्यात चालायचे ना, त्यांना सिमेंट रोड येतात, लोक आनंदित। लोकांना काय पाहिजे तुमच्याकडून, अपेक्षा काय आहेत? तुम्ही काय खाता, कसे राहता, काय करायचं त्याच्याशी काही घेणं देणं नसतं। त्यांना एवढंच पाहिजे असतं की मला माझ्या लोकप्रतिनिधीने काय दिलं, कोणती सुविधा दिली, त्या सुविधेच्या आधारावर ते त्यांचं मत बनवत असतात। आणि मला वाटतं कॉलनीतली लोक जी कधी बाहेर निघत नव्हती, असा जो लोकांचा गैरसमज होता, ती कॉलनीतले लोक बाहेर निघाली आणि त्यांनी मतदान केलं। कुणाचं सरकार येईल असं वाटतंय? महायुतीचंच, ऑफकोर्स महायुतीचं। कारण तसे आहेत, महाविकास आघाडी ही कधी एकत्रपणे लढलीच नाही। तुम्ही कुठेही पहा, एखाद्याही मतदारसंघामध्ये महायुतीचे नेते एकत्र झालेत किंवा त्यांचा प्रचार, जिथं उभाटाचे गट आहेत, गटाचा उमेदवार आहे, तिथं काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन कुठं प्रचार केल्याचा कुठंच आढळून आलेलं नाही। म्हणून शेख अपनी अपनी देख ह्या पद्धतीने त्यांनी त्यांचा प्रचार केला आणि त्याचे परिणाम आता असे झालेत की जो तो आमच्या बलबत्त्यावर आम्ही आलोत, आता आमचं ऐका, ह्या भूमिकेत ते आहेत। आणि महायुती ही जॉईंटली आहे। ते आजही सर्वांचं, आमच्या सर्वांचं एकच मत आहे की महायुतीचं सरकार आणायचं, महायुतीचा मुख्यमंत्री एकत्रितपणे ते ठरवतील, वरची वरिष्ठ नेते, आणि आपली सत्ता ही पुन्हा ज्या 2.5 वर्षात गतीने चालली होती त्याला डबल आणखीन गती द्यायची आणि लोकांचं कल्याण करायचं। चौथी टर्म आहे, निश्चितच मंत्रिपदाची अपेक्षा असणार आहे? निश्चित मिळणार आहे मला। हे लपून राहिलेलं नाही आहे। नेते निर्णय घेतील मग होईल असं नाही, मंत्री मी होणारच आहे, त्याबद्दल आता मला फुल कॉन्फिडन्स आहे। म्हणून आता मला त्याची चिंता नाही आहे। ताकदीने विजय होणार? ताकदीने विजय होणार, प्रश्नच येत नाही। तर हे होते संजय शिरसाट, ताकदीने विजय होणार असं ते सांगतायत। त्यामुळे संजय शिरसाट यावेळेला तरी मंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.